नमस्कार शेतकरी बांधवांनो, फ्रुटेक्स डाळिंब मार्केट तर्फे मी सौरभ आपलं खूप खूप स्वागत करतो. दिवसेंदिवस मार्केटमधलं मालाची संख्या जरी वाढली असली तरी कुठे ना कुठे त्या मालाला न्याय देणारे व्यापारी या बांधवांची संख्या पण आपल्याकडे वाढलेली आहे आणि त्याचमुळे शेतकऱ्याच्या मालाच्या क्वालिटीनुसार योग्य दर आपण कुठे ना कुठे शेतकरी बांधवांना देऊ शकतोय. आज मार्केटमध्ये शेतकरी बांधवांना काय अनुभव राहिला तो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. तर दादा नमस्कार. तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगाल? माझं नाव कैलास जवादे, जीऊर आहे, बत्ती तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. आता तुम्ही नेवासावरून आलेले आहेत. आता मी बघतोय मागचा पूर्ण आठवडे जवळपास 2 आठवडे झाले आपली कंटिन्यू गाडी मार्केटला चालू आहे. आणि मला बघ जितकं आठवतं आमचा ओझरला ज्यावेळेस आमच्याकडे जागा नव्हती किंवा अडचण होती तेव्हाही आपली गाडी मार्केटला होती आणि त्याच्या अगोदरही तुम्ही आपण जुन्या जागेत होतो तेव्हाही तुमची जागा मार्केटला होती. असं काय नातं जोडलेलं आहे किंवा असं काय मार्केटला काय भेटतं की जेणेकरून तुम्ही आमच्या बरोबर मागच्या 3 वर्षापासून लगातार जोडले गेलेले? तुमचा अनुभव काय राहिलाय? काय नाही, आपल्याकडे गाडी आल्यावरती ताबडतोब गाडी खाली होती, बरोबर. पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर माल निलाव करताना आपली चांगली पद्धत आहे. सरासरी ऍव्हरेज रेट चांगला भेटला तुमच्याकडे. सरासरी ऍव्हरेज जो आहे तो चांगला भेटतो. म्हणून आपण 3 वर्षापासून सलग तुमच्याकडेच येत आहे. 3 वर्षापासून येत आहे. अजून काय हे आहे की बाबा जे तुम्हाला मार्केट सोबत जोडून ठेवलेलं ज्या कारणामुळे की बाबा नाही दुसरीकडे आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी तुम्हाला विचारलं तर बाबा जागेवरती काही दाखवलं होता किंवा मागितलं होतं किंवा काय परिस्थिती जागेवरची, तर तुम्ही मला आवर्जून जे सांगितलं तुम्ही बाकी शेतकऱ्यांनाही सांगा. जागेवरती मागितलं होतं, पण नंतर जागेवर मागितल्याच्या नंतर आलेच नाही व्यापारी. नंतर आलेच नाही नंतर. तसं मार्केट आपल्यासाठी पूर्ण सीझन मध्ये उभं आहे. ज्या दिवशी लागेल ज्या दिवशी काढाल त्या दिवशी मार्केट माल आला तर कुठे ना कुठे मालाच्या क्वालिटीनुसार 2 पैसे घडतात. आणि पेमेंट संदर्भात काय सांगाल? आता तुम्ही 3 वर्षापासून आपल्याला अनुभव घेतो. पेमेंटची काहीच अडचण नाही. इथे पेमेंट लगेच पूर्ण पट्टी झाल्यावर पेमेंट ताबडतोब जमा होतं. पेमेंट आपल्या खात्यात ओटीपी टाकल्यावर ताबडतोब जमा होतं. बरोबर. आता तुमच्या जिल्ह्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचा माल आता तयार होतो. जवळपास तुमचा पाथर्डी असेल, शेवगाव असेल, नेवासा पट्टा असेल तुमचा किंवा राऊरी असेल त्या. आणि बऱ्याच वेळेस यावेळेस काय झालेलं की आपल्या या भागातल्या मालाला साधारणतः ही टिक्क्याची समस्या आहे. सगळीकडेच आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जास्त समस्या आहे. आता तुमच्या मालाला पण बऱ्यापैकी टिपका आलेला आहे, पण तरी तुमची सरासरी काय चालली रोजची? आता तुमची इतक्या दिवसापासूनची सरासरी आज सध्या 60 पर्यंत चालू आहे. 60-65 रुपयाच्या दरम्यान तुमची सरासरी ज्या गाड्या येतात त्यांची हा टिपका असताना सुद्धा जाते. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती असेल, मालाच्या क्वालिटीनुसार सर्व प्रकारचा माल खरेदी करणारे ग्राहक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नक्कीच तुम्ही एकदा फ्रुटेक्स डाळिंब मार्केटला या, अनुभव घ्या आणि त्यानंतर आपल्या मालाची विक्री करणं कुठे आपल्याला परवडतंय ते बघा आणि निर्णय घ्या. खूप खूप धन्यवाद.